त्यांच्याकडून घेण्यात येतं। आपण बघू शकतो की सध्या जी मस्जिद सुद्धा आहे किंवा जी मदार आहे ती याच ठिकाणी शनिवारवाड्याच्या समोर आहे आणि गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी ती मदार आहे आणि ही मदार जी आहे ती अनाधिकृत आहे अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून घेण्यात आले। आपण बघू शकतो की पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते चांगलेच आक्रमक झाले सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांच्या ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे शनिवार वाड्यात नमाज पठणाचा हा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या होत्या। शनिवार वाड्यात दाखल होत गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण करण्यात आलेलं होतं। दुसरीकडे शनिवार वाड्यातली मजार हटवण्याच्या मुद्द्यावरून सुद्धा आता मेधा कुलकर्णींसह पतित पावन संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या मजार परिसरात भगवा झेंडा लावायचा आहे, भगवा ध्वज लावायचा आहे असं म्हणत हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय, परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। हे सगळेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, मात्र त्यांना शांत करण्याचा, परिस्थिती संयमाने हाताळण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत। ही मजार हटवण्याची मागणी त्यांची आहे। तसंच नमाज पठण ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सुद्धा केली जाते। शनिवार वाड्याचा हा संपूर्ण परिसर सध्या तणावपूर्ण वातावरण या संपूर्ण परिसरात आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतरच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। शनिवार वाड्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। अशातच काही वेळापूर्वी मगाशी खासदार मेधा कुलकर्णी आल्या होत्या, त्यांच्यासोबत पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा पोहोचलेले होते। त्यांनी शनिवार वाड्यात गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केलेलं होतं। जोरदार घोषणाबाजी त्यावेळेला सुद्धा झालेली होती आणि त्यानंतर आता हिंदवी स्वराज्याचा विस्तार जिथून झाला त्या शनिवार वाड्यासारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक अशा वास्तूत अशा प्रकारचं कृत्य खपवून घेणार नाही असं म्हणत मेधा कुलकर्णी आक्रमक झालेल्या होत्या। मेधा कुलकर्णी यांनीच हा व्हिडिओ समोर आणलेला होता, शेअर केलेला होता आणि यानंतर आता खासदार मेधा कुलकर्णींसह पतित पावन संघटनेचे आणि इतरही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। दुसरीकडे शनिवार वाड्यातली मजार हटवण्याची मागणी सुद्धा आक्रमकपणे या कार्यकर्त्यांकडून केली जाते। मजार परिसरात भगवा ध्वज लावण्यासाठी हे सगळेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। शनिवार वाड्याचा संपूर्ण परिसर अतिशय तणावपूर्ण असं वातावरण, पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून या सगळ्याच कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय, आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय। मेधा कुलकर्णी यांच्यासह हे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते मजार हटवण्याच्या मुद्द्यावरून आणि अशा प्रकारे नमाज पठण करणाऱ्यांवर कारवाई करा या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। हे दोन दृश्य, एकीकडे शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आलेलं होतं असा आरोप करत मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ समोर आणलेला होता। हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटनेचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले, शनिवार वाड्यात पोहोचले। त्यांनी गोमूत्र शिंपडून शनिवार वाड्यात शुद्धीकरण केलं। मेधा कुलकर्णी यांना आणि त्यानंतर शनिवार वाड्यातली मजार हटवण्याची मागणी आता केली जाते। पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। मेधा कुलकर्णींसह पतित पावन संघटनेचे हे कार्यकर्ते आहेत। ही मजार हटवा, इथला हा बोर्ड काढा, इथे आम्हाला भगवा ध्वज लावायचा आहे असं म्हणत हे सगळेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। अत्यंत तणावपूर्ण असं हे वातावरण, पोलिसांकडून शांतपणे संयमाने या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय। मेधा कुलकर्णी यांच्यासह या ठिकाणी आलेले हे सगळे कार्यकर्ते आहेत, आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते, जय भवानी जय शिवाजी अशी घोषणाबाजी आहे। हर हर महादेवच्या घोषणा दिल्या जात आहेत, जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत। या सगळ्याच आक्रमक कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। शनिवार वाड्याचा हा संपूर्ण परिसर अत्यंत तणावपूर्ण असं वातावरण। एकीकडे नमाज पठणाचा हा व्हिडिओ मेधा कुलकर्णी यांनी शेअर केलेला होता आणि त्यानंतरच हिंदुत्ववादी संघटनांचे सगळे कार्यकर्ते, पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जिथून हिंदवी स्वराज्याचा विस्तार झाला त्या ऐतिहासिक वास्तूत हे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असं या सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। जिथे आता आपण उभे आहोत याच ठिकाणी तो घडलेला आहे। त्यामुळे आपण सर्वांनी म्हणून हा निर्णय घेतला आहे की इथे ज्या जागेवर नमाज पडली
त्या जागेचं शुद्धीकरण आपण शिववंदना करून करणार आहोत। तर ही दृश्य काही वेळापूर्वीची, जेव्हा मेधा कुलकर्णी आणि पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते शनिवार वाड्यात दाखल झाले, या ठिकाणी शिववंदना त्यांनी केली। त्याआधी त्यांनी जिथे नमाज पठण करण्यात आलं त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केलं होतं। तुम्ही शनिवार वाड्यामध्ये या ठिकाणी येऊन या ज्या ठिकाणी मुस्लिम महिलांनी पठण केलं त्या ठिकाणी शुद्धीकरण केलंय। शनिवार वाडा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या हिंदवी स्वराज्याचा, मराठा साम्राज्याचा विस्तार ज्या ठिकाणाहून झाला, अटक ते कटक हा विस्तार झाला, त्याचं केंद्रस्थान असलेला हा शनिवार वाडा आमच्यासाठी ऐतिहासिक भूषण आहे। अशा ठिकाणी मुस्लिमांच्या काही गटांनी, मुस्लिम महिलांनी प्रामुख्याने या ठिकाणी शुक्रवारी 1:30 वाजता नमाज पठण केल्याचं लक्षात आलेलं आहे। आता तुमची यावरती भूमिका काय असणार आहे? सॉरी, भूमिका काय असणार आहे तुमची पतितपावन आमची संघटना? भूमिका ही आहे की अशा प्रकारे कुठलंही अतिक्रमण सहन केलं जाणार नाही। नमाज पडतात आणि नंतर वक्फ बाय युजर म्हणून ती जागा वक्फची म्हणून घोषित करतात। या ठिकाणी अवैध देशद्रोही कारभार चालतात। हे कुठल्याही गोष्टीला आमचा विरोध आहे आणि असं कट कारस्थान इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही। यासाठी हिंदू समाज हा जागृत झालेला आहे आणि आम्ही आज शिववंदना करून ती जागा पवित्र केली। आमचा झेंडा घ्यायला आम्ही शांततेतच काम करतोय। झेंडा लावतोय, झेंडा फक्त मागे चला, जय श्रीराम, मागे चला, जय श्रीराम, कुठे गेला ऐकून घ्या सगळेजण, 2 मिनिटं, तिथे कामही झालं पाहिजे। आम्ही झेंडा लावतो, व्यवसायवाल्यांना आम्ही झेंडा आमची भूमिका एक आहे, या शनिवार वाड्यावर जिथून अटक ते कटक स्वराज्याचा भगवा झेंडा लावला, हाच भगवा झेंडा या शनिवार वाड्याच्या इथं आम्हाला लावायचा आहे। पण पोलीस प्रशासन हिंदूंना झेंडा लावून देत नाहीयेत, हा मुद्दा आहे। काल जेव्हा इथं नमाज पठण झालं तेव्हा पोलीस प्रशासन झोपलं होतं का? पोलीस प्रशासन झोपलं होतं का? आता काय पोलिसाला इथं झेंडा लावायचा आहे, भगवा झेंडा। भगवा झेंडा हा भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे आणि जर भारतीय संस्कृती, कायदा, न्याय व्यवस्था जर भगवा झेंडा लावून देत नसेल तर ही कायदा न्याय व्यवस्था नक्कीच ही कुणाच्या बाजूने काम करते असा प्रश्न आम्ही डायरेक्ट इथं विचारतोय। नाही, हे पोलिसांचं, पोलिसांनी कळायला पाहिजे, हा भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे। भगवा झेंडा हा भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे। मग हे पोलिस काय म्हणतात, नक्की पोलिस करतात काय? मदर आम्हाला घेणं देणं आहे, आम्हाला भगवा झेंडा लावायचा आहे, आम्हाला भगवा झेंडा लावायचा आहे। मुद्दा आहे आमचा, जर काल इथं नमाज पठण झालं तर आज इथं भगवा झेंडा लागणार। आणि जर पोलीस प्रशासनाने जर आम्हाला विरोध केला तर आम्ही त्यांचा विरोध झुडकरून आम्ही इथं परत लावणार म्हणजे लावणार। पुढचे 10 मिनिटं आम्ही पोलीस प्रशासनाला वेळ देतोय, 10 मिनिटात आमचा झेंडा लावून घ्यावा, नाही तर सकल हिंदू समाज इथे येणार। काय कायदा न्याय व्यवस्था सुव्यवस्था झाली तर त्याला पूर्णपणे जबाबदार झोन 1 असतील। मला काय म्हणायचं, हिरवा झेंडा जर लागू शकतो तर तुम्ही आमच्याच देशात आमचा भगवा आम्हाला का लागणार नाही सर? एवढे नम्रपणे नम्रपणे तुम्हाला विचारतो, आम्हाला फक्त उत्तर द्या। विरोधाला आम्ही हिंदू संस्कृतीचं पालन करणारे लोक। झेंडा लावायला नाही म्हणत नाही, फक्त काय आहे की ASI संरक्षित प्रॉपर्टी आहे। हे आता पोलीस प्रशासन निरुत्तर आहे,
पोलीस प्रशासन काय प्रशासनाला विचारा. समोर पोलीस प्रशासन लागलेलं आहे. पोलीस प्रशासनाला हिंदूंमध्ये काय प्रॉब्लेम आहे? हिंदू आतंकवादी आहे का? हिंदू कुठल्या गोष्टी करतो का? नाही ना. हे या पोलिसांना विचारा. हे या पोलिसांना विचारलं. आमची भूमिका एकच आहे. आमची भूमिका